आज आपण सोप्या पद्धतीने शिवलेल्या ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ते पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जो कोणता ब्लाऊज घेणार असाल त्याला इस्त्री करून घ्या, जेणेकरून जर तो कुठे फोल्ड झाला असेल किंवा कापड चुरला असेल तर तो व्यवस्थित होईल, म्हणजे आपली मापंसुद्धा एकदम परफेक्ट येतील. त्यानंतर ज्या कोणत्या कस्टमरचा तुम्ही ब्लाऊज घेताय त्यांना विचारून घ्या की शोल्डर उतरतात का किंवा कमरेला सैल घट्ट होतोय का. नाहीतर मग तो ब्लाऊजच जर चुकीचा असेल तर आपली सगळी मापं चुकीची येणार आणि शिवल्यानंतर आपला ब्लाऊजसुद्धा चुकीचा शिवून होणार. तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात घ्या मापं घेताना. तर आता आपण मापांना सुरुवात करूयात. तर आपल्याला ही सगळी मापं घ्यायची आहेत, म्हणजे पूर्ण उंची, कंबर, छाती, बाही लांबी, मुंढा, दंडघेर, पुढील आणि मागील गळा, कटोरीची उंची आणि रुंदी. तर सगळ्यात आधी आपण ब्लाऊजची उंची बघणार आहोत. तर बऱ्याच वेळा आपण जिकडे शोल्डर घेतो त्या साईडने पूर्ण उंची घेतो, तर तसं करायचं नाही आहे, कारण खूप जणांचे शोल्डर उतरत असतात, त्याच्यामुळे आपली हाईट ही चुकीची येते. तर नेहमी आपण ज्या साईडला आपली बाही जोडतो त्या साईडने आपल्याला माप घ्यायचं आहे. तर कापड व्यवस्थित खेचून घ्या. तर अशा पद्धतीने. तर इथे आपल्या ब्लाऊजची उंची ही बरोबर 12 इंच आली आहे. तर ती आता आपण लिहून घेऊयात. आपल्या ब्लाऊजची उंची ही 12 इंच आली. त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे, त्यासाठी हुकं लावून घ्या. अगदी व्यवस्थित असा ब्लाऊज ठेवून घ्या. तर ह्याचे पूर्ण शोल्डर हे 9 येतात. तर तुम्ही 2 पद्धतीने घेऊ शकता, व्हिडिओमध्ये बघताय तसं. त्यानंतर अशा पद्धतीने घेऊ शकता, म्हणजेच आपले पूर्ण शोल्डर हे 5.5 आलेले आहेत. म्हणजेच ह्या गळ्याची रुंदी ही 2 इंच घेतली असेल आणि अर्धा इंच शिवण्यात. तर ह्या गळ्याची रुंदी ही आपण 2 इंच घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला कमरेचा घेर मोजून घ्यायचा आहे. तर हुकं खोलून घ्या आणि ज्या साईडला आपण आय केलेले असतात त्या साईडने आपल्याला कमरेचा घेर मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मागच्या साईडने मोजायला सुरुवात करा आणि आपलं कापड आणि पट्टी हे दोघंजणं व्यवस्थित खेचून घ्या. तर अशा पद्धतीने आपल्याला कमरेचा घेर मोजून घ्यायचा आहे. ज्या साईडला आपण हुकं लावलेली असतात त्या साईडला आपल्याला शेवटी मोजून घ्यायचं आहे. तर इथे आपला कमरेचा घेर हा 25.5 आलेला आहे. तर इथे मी 25.5 इंच लिहून घेते. त्यानंतर आपल्याला छातीचं माप मोजून घ्यायचं आहे. तर हुकं लावून घ्या. छातीसुद्धा आपण 2 पद्धतीने मोजू शकतो. एक म्हणजे आपल्याला एक साईडच्या मुंढ्यापासून दुसऱ्या मुंढ्यापर्यंत अगदी व्यवस्थित मोजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मुंढ्यामध्ये व्यवस्थित टेप पकडून घ्या. खेचून अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायची आहे छाती. तर इथे 15 इंच आली आहे, म्हणजे त्याच्याच दुप्पट 30 इंच आपली छाती आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण ज्या साईडला हुकची पट्टी लावतो त्या साईडला अशा पद्धतीने मोजून घ्या. 7.5 इंच आली आहे, म्हणजे 7.5चा चौथा भाग हा 30 इंच होतो, म्हणजे आपली छाती ही 30 इंच आहे. तर इथे 30 इंच आपण लिहून घेतो आहे. त्यानंतर आपल्याला बाहीची लांबी मोजून घ्यायची आहे. तर बाहीची लांबी मोजताना नेहमी आपल्याला बाहेरच्या साईडने मोजून घ्यायची. तर इथे आपल्या बाहीची लांबी ही 3 इंच आलेली आहे. आतल्या साईडने न मोजता आपल्याला नेहमी बाहेरच्या साईडनेच मोजून घ्यायची. त्यानंतर आपल्याला मुंडा आणि दंडघेर मोजताना हा मात्र आपल्याला आतल्या साईडने मोजायचा असतो, तेव्हा तो आपल्याला परफेक्ट मिळतो. तर अशा पद्धतीने मी बॅक साईड घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मुंढा मोजून घेऊयात. मागच्या साईडने नेहमी मुंडा मोजायचा. तर इथे बरोबर आपला मुंडा 6.5 इंच आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दंडघेर मोजायचा आहे. अशा पद्धतीने आपला दंडघेर हा 5.5 इंच आलेला आहे. आता आपण पुढला गळा मोजून घेऊयात. तर नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही अशा पद्धतीने जर तिरपा मोजत असाल तर जेव्हा तुम्ही पेपर कटिंग कराल तेव्हा त्याचं मेजरमेंट हे असं तिरपंच घ्या, किंवा जर असं सरळ घेत असाल तर सरळच घ्या, जेणेकरून जेव्हा तुम्ही पेपर कटिंग कराल तेव्हा तुमच्या गळ्याची उंची ही कमी जास्त होणार नाही. तर गळा मोजताना ही गोष्ट लक्षात घ्या. तर इथे मी लिहून घेते 5.5 इंच.
त्यानंतर आपल्याला मागचा गळा मोजून घ्यायचा आहे. तो पण सेम ह्याच पद्धतीने सरळ ठेवून द्या. त्यानंतर जर तुम्ही असा तिरपा मोजत असाल तर तिरपाच लिहून घ्या आणि सरळ मोजत असाल तर सरळ लिहून घ्या. तर ही गोष्ट लक्षात घ्या. जर पेपर कटिंग करत असाल तर नेहमी तिरपाच टाका किंवा सरळ घेत असाल तर सरळच घ्या, नाहीतर मग तुमच्या उंचीमध्ये कमी जास्त होऊ शकतो. तर इथे मी लिहून घेते. तर आपला मागचा गळा 9 इंच आला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कटोरी कशी मोजायची. तर कटोरी मोजत असताना नेहमी ज्या साईडला आपण हुक लावतो त्या साईडने आपल्याला मोजायची असते. तर व्यवस्थित करून घ्या. तर आता मी जे आपलं शेवटचं टोक आहे तिकडून जिकडे आपण हुक लावतो तिथपर्यंत मोजून घ्यायची आहे. तर बरोबर आपली कटोरीची रुंदी ही 5 इंच येते. तर व्यवस्थित कापड हातामध्ये पकडा आणि व्यवस्थित मोजून घ्या. बरोबर रुंदी ही आपली 5 इंच आलेली आहे. तर ती आपण आता लिहून घेऊयात. आता आपण कटोरीची उंची म्हणजे आपला टक्स पॉईंट कुठे येणार आहे ते मोजून घेऊयात. तर त्यासाठी आपल्या शोल्डरवर मेजर टेप ठेवून घ्यायचे आणि ज्या साईडने आपली फिटिंग लाईन आहे म्हणजेच जिकडे आपण कटोरी जोडलेली आहे तिथंपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. तर इथे बरोबर 10 इंच येते, म्हणजेच आपला कटोरीचा टक्स हा 10 इंचावर येणार आहे. तर ते आता आपण लिहून घेऊया. त्यानंतर आपली ही योकपट्टी आहे ती जर तुम्हाला मोजायची असेल तर नेहमी आपली फिटिंग लाईन असते त्या साईडने तुम्ही मोजून घेऊ शकता. तर इथे मी तुम्हाला मोजून दाखवते. तर साधारण 2 इंचाला एक लाईन कमी आहे, म्हणजे तुम्ही 2 इंच इतपत घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाऊजची मापं ही सोप्या पद्धतीने काढलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.